परळी येथील कैलास फड याने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ जो आहे व्हायरल झाला होता आणि त्यानंतर मात्र बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी आणि बंदूक शस्त्र वापरणाऱ्या लोकांची संख्या समोर आली होती। मी सध्या बीड जिल्हा अधीक्षक कार्यालय परिसरात आहे आणि बीडचे जे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कावल यांनी अशा पद्धतीने व्यवहार करणाऱ्या लोकांवर आता कारवाईचा बडगा आहे तो उगारलेला असं म्हणलं तरी वाटणार नाही। आतापर्यंत जर बघितलं बीड जिल्ह्यामध्ये 1281 जणांना शस्त्र परवानगी देण्यात आली होती, मात्र त्यापैकी तब्बल 245 जे शस्त्र परवाने आहेत ते गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना देण्यात आली होती आणि याची जी चर्चा आहे सभागृहात झाल्यानंतर आता एकच खळबळ उडाली होती। मात्र हळूहळू का होईना आता पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या टीमनं सदरची कारवाई जी आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळते। आतापर्यंत जर बघितलं तर 100 परवाने जे आहेत बंदुकीचे ते रद्द करण्यात आलेले आहेत, तर दुसरीकडे 245 पैकी 132 परवानगी जी आहे त्याच्यावरती आता विचारमंथन सुरू आहे। मात्र दुसरीकडे या प्रकरणात पोलीस अधीक्षक असतील त्यांची टीम असेल त्यांच्यावर आता आरोप होताना आपल्याला पाहायला मिळतात। कुठेतरी चेहरा पाहून या बंदूकधारी शस्त्र परवानगी असलेल्या लोकांवरती कारवाई केली जाते, मात्र अन्य जे लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जात नसल्याचा ठपका आता बीड पोलिसांवरती पडताना पाहायला मिळते। त्यामुळे बीड पोलिसांनी आता खबरदारी म्हणून या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पारदर्शकपणे पुढे आणून कारवाई करण्याचं त्यांच्यापुढे एक मोठं आव्हान उभं टाकलं असं म्हणलं तरी वावगं वाटणार नाही। मात्र तब्बल 15 वर्षानंतर पहिल्यांदाच बीड पोलिसांकडून अशा पद्धतीनं कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विनोद सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।